भारत देशा कणगर देशा दगडांचा देशा असं वर्णन केलेला आपला भारत देश आणि त्याला राखट आणि कणगर बनवणारे आपले वीर जवान ज्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिला. तोच आज स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल पहिला भारतीय जो चंद्रावर गेला ते म्हणजे राकेश शर्मा. हे राकेश शर्मा जेव्हा माघारी पृथ्वीवर आले तेव्हा त्यांची भेट इंदिरा गांधींशी झाली. तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना एकच प्रश्न विचारला. इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या, राकेशजी तुम्ही चंद्रावर गेला, सर्व देश पाहिले, या सर्व देशांमध्ये आपला भारत देश कसा दिसत होता? यावर राकेश शर्मा यांनी खूपच सुंदर उत्तर दिले. राकेश शर्मा म्हणाले, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. अरे आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. वहीचं एक कोरं पान घ्या, त्यावर निसर्गाचे चित्रे काढा, किती छान दिसेल ना. तर आपला भारत देश तर वीर जवानांच्या रक्ताने रंगला होता, त्यांच्या थेंबात थेंबांनी रंगला होता. तर का नाही असणार सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. अरे आपल्या भारताचा इतिहास आहे. ज्या हातांनी नांगर पकडलेत ना, वेळ आल्यावर त्याच हातांनी तलवारी सुद्धा पकडल्या होत्या. मित्रांनो, ज्या वीरांनी रक्ताची होळी खेळली, गोळ्यांची दिवाळी खेळली, तेव्हा त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं की आजचा भारत ही वेळ पुन्हा येऊन देणार नाही. पण आता वाटतंय का स्वातंत्र्य मिळाल्यासारखं? मित्रांनो, गरुड जेव्हा आकाशात उंच भरारी घेत असतो ना, तेव्हा त्याचे लक्ष सतत त्याच्या पिल्लांकडेच असते. तसेच आपल्यावर सतत लक्ष ठेवणारे आपले बंगे सर व वैशाली मिस हे सुद्धा एक प्रकारची देशसेवाच करत आहेत. परत आपल्या शाळेतील किरण सर असू, बर्गे सर असू, सर्व शिक्षक हे दिवस रात्र मुलांना शिकवतात. ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे. आपण या प्रकारे सुद्धा देशसेवा करू शकतो. आपण अजून लहान आहोत, बॉर्डरवर जाऊ शकत नाही, म्हणून काय झाले, आपण आपल्या आई वडिलांची व सरांची सेवा करून सुद्धा देशसेवा करू शकतो. पण आजकालची मुले इतिहास विसरायला लागले आहेत. तुम्हाला मी एक डेमो देते. इथे बसलेले 4 विद्यार्थी समोर या. या लवकर, तुम्हाला देश घडवायचा आहे. अजून कसं चालेल? थांबायचं. आता मी तुम्हाला 4 प्रश्न विचारणार, तुम्ही त्याची उत्तर द्यायची आणि लाजू नका, तुम्ही मुली नाही. तर पहिला प्रश्न, आता जो मागं पिक्चर आलेला आरशी आरपाशाचा, त्या पिक्चरचं नाव काय होतं मला सांगा लवकर. आरची आणि परशाचा मागं एक पिक्चर आलेला, त्या पिक्चरचे नाव काय होतं सांग ना. सैराट. बरोबर, सैराट. डायलॉग पूर्ण करा. पुष्पराज झुकेगा नाही. चला, बरोबर. मला आमदार हो असं वाटते. हा, ठीक आहे. तर कारगिल युद्धामध्ये ज्या वीरांनी आपल्या छातीवर 17 गोळ्या झेलून परमवीर चक्र मिळवून आपल्या देशाला स्वातंत्र्य केलं, त्या सैनिकाचे नाव नाही माहित ना. तर बघा, आजची पिढी त्यांना सैराट माहितीये, पुष्पराज झुकेगा नाही हे पण माहितीये, पण ह्यांना सैनिकाचे नाव माहित नाही. ही आजची पिढी. पण ती ह्यांची नाही, इतिहास असलेल्या ह्यांच्या पालकांची आहे. आपण आपल्या मुलांना इतिहास सांगायला पाहिजे ना, की मला आमदार हो असं वाटतं. धन्यवाद. तुम्ही खरं तर ना खूप बहादूर आहात. इथं आला, इथं कुणाचीच डेअरिंग नाही झाली, तुमचीच डेअरिंग झाली. तर तुम्हाला मी अजून एक सांगते, आता मुलींनी या 4 कोणत्याही मुलींनी या. लाईनीने उभा राहा. तर आता मी एक ऍक्शन करणार, ती तू बघायची, तू तिला सांगायची, तू तिला. पण जेव्हा मी हिला सांगा तुम्ही बघायची नाही, सगळ्यांनी त्या साईडला तोंड करा. तू इकडं, मी जे ऍक्शन करणार ती तुला तिकडे सांगायची. मी एकदाच करणार. कर आता, तू तिला सांग.
कर ना आता तू. नाही तू इकडे समोर ये. तिने काय केलं ते दाखव. समोर ये. दाखव तिने काय केलं. नाही आठवत ना.